नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात. काही माणसं इतक्या वेगानं आपलीशी होऊन जातात की आपल्या लक्षातही नाही येत. अगदी अनोळखी असणारी माणसं अचानक आपलीशी होऊन जातात आणि नंतर थोड्याच दिवसात पुन्हा ती परकी होऊन जातात. जितक्या वेगाने ते आपल्या आयुष्यात येतात तितक्याच वेगाने आयुष्यातून निघून जातात. तेव्हा जी एक वेदना, एक पोकळी निर्माण होते ना, तेच या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोण जाणे नियती सुद्धा कुठून कसे सूत्र हलवते. कोण जाणे नियती सुद्धा कुठून कसे सूत्र हलवते, अपरिचितांना परिचित बनवून हृदयामध्ये आणून बसवते. कोण जाणे नियती सुद्धा कुठून कसे सूत्र हलवते, अपरिचितांना परिचित बनवून हृदयामध्ये आणून बसवते. ज्यांची साधी ओळख नव्हती, ज्यांची साधी ओळख नव्हती त्यांना असा जिवलग करते. ज्यांची साधी ओळख नव्हती त्यांना असा जिवलग करते. दाटून येताच आठवण त्यांची डोळ्यांची कळवली करते. ज्यांची साधी ओळख नव्हती त्यांना असा जिवलग करते. दाटून येताच आठवण त्यांची डोळ्यांची कड ओली करते. आणि अचानक वादळ यावं, आणि अचानक वादळ यावं असंच काहीसं होऊन जातं. आपल्याच माणसांचं मन आपल्यासाठी बदलून जातं. आणि अचानक वादळ यावं असंच काहीसं होऊन जातं. आपल्याच माणसांचं मन आपल्यासाठी बदलून जातं. वाटू लागताच विश्वास थोडा, वाटू लागताच विश्वास थोडा, पाठ फिरून निघून जातात. वाटू लागताच विश्वास थोडा, पाठ फिरून निघून जातात. वेदना देण्यासाठीच केवळ आयुष्यात डोकावून जातात. वाटू लागताच विश्वास थोडा, पाठ फिरून निघून जातात. वेदना देण्यासाठीच केवळ आयुष्यात डोकावून जातात. जवळ आलेली माणसं, जवळ आलेली माणसं का अचानक बदलून जातात. जवळ आलेली माणसं का अचानक बदलून जातात. स्वप्नात सुद्धा न पाहिलेली स्वप्न, स्वप्नात सुद्धा न पाहिलेली स्वप्न कारण नसताना दाखवून जातात. जवळ आलेली माणसं का अचानक बदलून जातात. जवळ आलेली माणसं का अचानक बदलून जातात. स्वप्नात सुद्धा न पाहिलेली स्वप्न कारण नसताना दाखवून जातात. आपलाच असलेला माणूस, आपलाच असलेला माणूस जेव्हा हृदयाशी खेळू लागतो, आपलाच असलेला माणूस जेव्हा हृदयाशी खेळू लागतो, तेव्हा आरतीचा दिवा सुद्धा नकळत हाताला पडू लागतो. तेव्हा आरतीचा दिवा सुद्धा नकळत हाताला पडू लागतो.